तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत, खूप मुलांच्या मला कमेंट आल्या की सर फक्त तुम्ही सगळे याच्यावर व्हिडिओ बनवले, फक्त 7वीचा गणितचा जो पेपर आहे त्यावरती तुम्ही एकही व्हिडिओ बनवला नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी जेवढा पण संपूर्ण पेपर आहे तेवढा पेपर तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करसाल. ठीक आहे. तर बघा, इयत्ता 7वी विषय गणित हा सेमीवाल्यांचा पेपर होणार आहे. हा पेपर आहे 15 एप्रिल म्हणजे उद्या होणारा पॅटचा पेपर. हाच पेपर तुम्हाला फिक्स उद्या येणार आहे. 15 एप्रिल रोजी होणारा पेपर, संपूर्ण पेपर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देते. नो पार्ट नाही काही, फक्त तुम्हाला स्टार्टिंग पासून व्हिडिओ लावायचा आहे. वही नोटबुक जे पण असेल तुमचं काही साहित्य ते काढायचं आहे आणि व्हिडिओ ऑन करून तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. बघा, तुम्हाला काही टाइम पण देईन मी व्हिडिओ पॉज करण्यासाठी, तर तुम्ही त्यामध्ये पॉज करू शकता. स्क्रीनशॉटला रिस्ट्रिक्शन नाही दिलेलं. तर कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालता आपण जाऊया आपल्या पेपर सेक्शनकडे. तर बघा, फर्स्ट प्रश्न आपला आलेला आहे इथं. फर्स्ट प्रश्न होतो की तुमचं रायटिंग सेक्शन असतं. रायटिंग सेक्शन 2 प्रश्न तुमचे ओरलमध्ये जातात. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन नंबर 3 पासून तुमची जी रिटर्न आहे ते रिटर्न सेक्शन मी इथं दिले. ते रिटर्न सेक्शन तुमचे चालू होत असते. बघा, खूप चांगल्या प्रकारे लक्ष द्या. मी प्रश्न अधिक त्याचं उत्तर आणि किती स्मूथरित्या वेगवेगळ्या पेनांचा वापर करून हेडलाईट करून तुम्हाला आन्सर शो अप केलेलं आहे. तर तुमचं फक्त एवढंच काम आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते करून टाका, तेवढं एक हाईपचं बटन पण दाबून द्या. चला बघा, आता प्रश्न क्रमांक 3 येतो आपला. प्रश्न क्रमांक 3 आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये फर्स्ट ए दिले तुम्हाला, राईट द नंबर. मी खाली पण तुम्हाला प्रश्न रिटर्न दिलाय, इफ तुम्हाला याच्यात दिसत नसेल व्यवस्थित तर बघा. आता फर्स्ट याच्यामध्ये येतं तुमचं, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. खाली तुमची उदाहरणं सोडवायची तुम्हाला. फर्स्ट आहे, राईट द नंबर ऑफ. तुम्हाला एक आकडा दिलाय, त्याचा तुम्हाला काय याच्यामध्ये लिहायचं आहे, अक्षरामध्ये लिहायचं आहे. 3,20,419. स्पेलिंग एकदा चेक करा व्यवस्थित, तुमच्या जे पद्धतशीर होईल त्या रीतीने तुम्हाला लिहायचं आहे. कोणत्याही प्रकारची घाई करायची नाहीये, व्यवस्थित पूर्ण पेपर सोडवायचा आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क पडून जातो. खाली बी मध्ये तुम्हाला 1 नंबर मध्ये दिलंय, त्याला तुम्हाला डिव्हायडेड करायचं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द नंबर, काय नंबर आहे त्याचा बघा. 1 दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. किती? 87,34,019 रुपीज. ठीक आहे. याला डिव्हायडेड करायचं तुम्हाला. सो मी इथं डिव्हायडेड तुम्हाला करून दिलेला आहे व्यवस्थितरित्या. हे लिहिल्यानंतर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क मिळणार आहे. प्रश्न क्रमांक सी काय दिलाय, राईट द नंबर 7,25,410 इन फिगर. फिगर म्हणजे अंकात लिहायचे तुम्हाला. बघा, पहिले तुम्ही अक्षरात लिहिलं, आता तुम्हाला अंकात लिहायचं आहे. सेम नंबर तोच दिला जाईल. पाठ करून जा, स्पेलिंग पाठ करून जा, अक्षर पाठ करून जा. बघा, 7,25,410 असं तुम्हाला लिहायचं आहे. तर चला, आपला प्रश्न क्रमांक 1 म्हणला आपण आता डी बघूया. तुम्हाला मी सांगितलंय, तुम्हाला जर याच्यामध्ये क्वेश्चन शीटमध्ये पेपर व्यवस्थित दिसत नसेल तर खाली मी तोच क्वेश्चन रिपीट केलेला आहे, तो तुम्ही रीड करू शकता. रेड पेनमध्ये मी दिलेला आहे. डी आणि ई बाकी आपले. चला डी कडे जाऊया आता आपण. डी मधून बघा काय दिलेलं आहे इथं. if a municipality spent 32,45,910 on water supply and 27,39,600 on health services, then what is the total amount spent on the both? प्लस करायचं, बेरीज करायची ना. किती सोपं आहे बघा. प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, तुम्हाला वाचून सांगतो मी. प्रश्नामध्ये असं दिले, एका म्युन्सिपालिटीने जर 32,45,910 रुपये पाण्यावरती खर्च केले आणि 27,39,600 हे हेल्थ सर्व्हिसवर खर्च केले, आरोग्यावर खर्च केले, तर दोघांना मिळून त्यांनी किती टोटल अमाऊंट खर्च केली, तर त्यांची बेरीज करायची तुम्हाला. तर बेरीज बघा, तुमची बेरीज झाली 59,85,510 म्हणजे 59,85,510 रुपीज तुमचं आन्सर आलं पाहिजे. एवढी त्यांनी अमाऊंट पूर्ण टोटल खर्च केली. खूप मेहनत लागते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी. फक्त एक लाईक करत जा यार, तुम्ही लाईक पण करत नाही, तुम्ही सपोर्ट करत जा. ए आहे, ए अ कंपनी मेड अ प्रॉफिट ऑफ 16,37,900 इन द फर्स्ट इयर अँड 27,26,710 in the second year. How much more profit did the company make in the second year
कम्पेअर्ड टू द फर्स्ट इयर. ओके, इथं काय दिलंय, एका कंपनीनं पहिल्या वर्षामध्ये 16,37,900 रुपये अर्न केले. काय केलं? अर्न केले. आणि दुसऱ्या वर्षामध्ये 27,26,710 हे पण अर्न केले. तर हाऊ मच मोर प्रॉफिट डिड द कंपनी, म्हणजे मग पहिल्या वर्षापेक्षा कंपनीनं दुसऱ्या वर्षी किती जास्त प्रॉफिट अर्न केलाय, यांची तुम्हाला काय करायचं, मायनस करायचं. बघा किती सुंदर. फक्त असं आहे, मराठी मीडियम मध्ये काय डायरेक्ट बेरीज वजाबाकी दिली आहे, आणि यामध्ये एक सेमीवाल्यांना थोडी लेवल पुढे करून एक्झाम्पल देऊन त्यांना हे केले. बघा 27 लाख मायनस 16 लाख करायचं आहे तुम्हाला. 10,88,810 रुपीज तुमचा आन्सर आलं पाहिजे. एवढी अमाऊंट त्यांनी स्पेंड केलेली आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण एकच व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज पडणार नाही दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी. बघा क्वेश्चन नंबर F दिलेला आहे. आता मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे आणि डिव्हाइड दिलेलं आहे, म्हणजे गुणाकार दिला आहे तुम्हाला आणि भागाकार दिला आहे, की तुम्हाला गुणाकार करायचा आहे फर्स्ट याच्यामध्ये, सेकंड याच्यामध्ये भागाकार करायचा आहे. तर बघा मी जसं ॲज इट इज तुम्हाला AI जनरेटेड इमेज म्हणून त्याचा आन्सर मी इथं दिलेलं आहे. बघा हे तुमचा आन्सर झालेलं आहे. बघा हे तुमचा आन्सर काय आलेला आहे, 8,12,000 किती, 8,12,052 आणि डिवायडेशनचं काय आहे 256, म्हणजे 256 तुमचं आन्सर आलंच पाहिजे. हे पण तुमचं आन्सर पाहिजे. इफ तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा, मी तर करेक्ट आन्सर दिले, एक तर तुम्ही पार्ट पण करू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व. एक तुम्हाला हे दिलेलं आहे, प्रॉब्लेम दिला आहे, त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे एकदम एखादं सूत्र वगैरे टाकून. ठीक आहे. तर मी ॲज इट इज तुम्हाला पेपरमध्ये कसं लिहायचं आहे, किती मार्काचं आहे, मग तुम्हाला पेपरमध्ये कसं दिलं जाईल ना, तुम्हाला राईट डाऊन कसं करायचं आहे. बघा अशाच प्रकारची सेम इमेज मी तुम्हाला जनरेट करून दिलेली आहे. सो तुम्ही अशाच प्रकारचं सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला ब्ल्यू बॉल पेन तुम्हाला त्यामध्ये वापरायचा आहे. बघा आपले हे दोघी प्रश्नाचं आन्सर आपण इथं दिलेलं आहे. आता यानंतर आपला हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता येणार आहे आपला क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. हा एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. तुम्हाला 4 बहुपर्यायी प्रश्न दिले जातात, त्यानुसार तुम्हाला उत्तर सिलेक्ट करायचं असतं. बघा क्वेश्चन नंबर 5 म्हणलं काय आहे, फॉर गिवन मल्टिपल चॉईस क्वेश्चन राईट द करेक्ट ऑप्शन नंबर इन द गिवन बॉक्स. 4 पैकी एक तुमचा बरोबर असतो, त्या बॉक्समध्ये मला राईट डाऊन करायचं आहे. नंबर लिहून प्लस त्यांचा आकडा पण आन्सरचा लिहायचा आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट आन्सर आहे 41, सेकंडचा आन्सर आहे, सेकंड नंबर आहे 3, 4, 5 आणि फोरचा आहे सम. तर त्यांचा एकदा आपण वापरून घेऊ. बघा क्वेश्चन, in the right angle triangle the length of the two sides forming the right angle are 9 cm and 40 cm. what will be the length of the hypotenuse. ठीक आहे. याचं क्वेश्चन आहे, तुम्हाला थर्ड लिहायचं आहे. 41 याचा आन्सर इथं आलेलं आहे. बघा यानंतर आपण क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर B, फाइंड द Pythagoras triplet फॉर द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर. याचा आन्सर तुम्हाला सेकंड आन्सर लिहित आहे. नंबर किती आहे, सेकंड नंबरचा याचा आन्सर आहे 3, 4, 5. ठीक आहे. यानंतर बघा पूर्ण पेपर मी यामध्येच कव्हर करणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इक्वल टू द ऑफ स्क्वेअर द अदर साइड टू साइड. करेक्ट ऑप्शन आहे 4. सम करायचं ते सम आन्सर आहे. हे बघा आता क्वेश्चन नंबर 5 पण बघितला आपण. 5 आता 6 क्वेश्चन नंबर आपण बघणार आहोत. यामध्ये पण 2 प्रॉब्लेम दिले आहेत, त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. मी ते पण तुम्हाला एकदम सॉल्व्ह करून दिले, की तुम्हाला पेपरमध्ये आन्सर कसं लिहायचं आणि ते पेपरमध्ये लिहिल्यानंतर कसं प्रकारे तुम्हाला शो होणार आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, इफ काय दिला, इफ द डायस ऑफ सर्कल इज 42 सेंटीमीटर इन द फाइंड द. ठीक आहे. बी मध्ये पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ सर्क्युलर प्लॉट 10.5 मीटर्स. ओके, तुम्ही आन्सर इथं करू शकता. आता त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 मधलं ए आणि बी बघितलंय. आता क्वेश्चन नंबर 6 मधलं सी बघायचं आहे. सी मध्ये काय दिले बघा, फाइंड द डिफरन्स बिटवीन द डोमेट्स ऑफ ग्लास जार अँड लीड. ठीक आहे. तुम्हाला डिफरंट फाइंड आउट करायचं आहे. सो हे इक्वेशन थोडं तुम्ही मी एआयचे यानं बनवले, तुम्ही तुमचा फॉर्म्युला लावून यूज करू शकता. ठीक आहे. आय हॅव नो मोर आयडिया अबाउट दॅट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर सी बघा, फाइंड द डिफरन्स बिटवीन डोमेट्स अँड ग्लासेस. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघू शकता तुम्ही अशाच प्रकारचं आमचं आन्सर तुमचं येणार आहे. आणि याचं फायनल आन्सर किती येतं, 7 सेंटीमीटर येतं. कसं येतं, डिफरंट निघला आहे 35 मायनस 28 इक्वल्स टू 7 सेंटीमीटर याचा आन्सर आलेलं आहे. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 7 कडे, की 7 मध्ये काय विचारलेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला विचारलेले आहे, से रुपीज इज डोमेटर ऑफ सर्कल ऑफ सेंटीमीटर पी 60 सेंटीमीटर फाइंड द एम स्क्वेअर्स.
तुम्हाला एक डायग्राम दिली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करून हे जे खाली 3-4 क्वेश्चन दिले बघा तुम्हाला, हे डायग्राम आहे आणि हे 4 क्वेश्चन त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर आपण त्या डायग्रामवरून फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर बघू बघा. राईट द नेम ऑफ सेंट्रल अँगल कॉरस्पॉन्डिंग ऑफ एडीसी. एडीसीला कोणता क्रॉस होतो त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर अँगल ऑफ एओसी हा क्रॉस होतो, हे आपला फायनल आन्सर आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला बघत आहे राईट द नंबर ऑफ मायनर ARC इन द गिवन फिगर. ARC ADC आणि थर्ड दिला आहे राईट द नेम ऑफ मेजर ARC इन द गिवन फिगर. ARC इज AEC. ठीक आहे. आपला क्वेश्चन नंबर आता 8, पूर्ण टोटल 11 क्वेश्चन होणार आहे आपले. व्हिडिओ थोडा लंबा होईल, फक्त शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 8 दिले सॉल्व. 2 वुमन. ठीक आहे, मी इथं व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसलं नाही तर इथं मी खाली एकदम क्लिअर दिलेलं आहे बघा रेड याच्यामध्ये, त्यासाठी दिसलं. इफ तुम्हाला व्हिडिओची क्लॅरिटी वाढवायची जर नाही बघा 8 नंबर काय म्हणतो. 2 women self help group jointly set up the stall by contributing 24,000 rupees and 36,000. They earn a profit 7,000. What was the share of profit each group? दोघे याचा अर्थ काय, दोघी वुमनना बिझनेस चालू केला. एकेना 24,000 रुपये भरले, एकेना 36,000 रुपये भरले आणि त्यांना त्याच्यातून प्रॉफिट झाला 7,000 रुपये. तर त्याचा शेअर्स कसा आहे, पहिल्या ज्यानं 24,000 भरले ती किती प्रॉफिट घेईल आणि ज्यानं 36,000 रुपये भरले ती किती प्रॉफिट घेईल. तर आपण बघूया, इथं आपण आन्सर लिहूया. आन्सर इन डिटेल्स मध्ये सांगू. इन्व्हेस्टमेंट फर्स्टनं केलंय 24, दुसऱ्यानं केले 36. रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट काय येतो आपला इथं 2:3 येईल बघा. 2:3 म्हणतात त्याला, 2/3. टोटल प्रॉफिट 7,000चा. शेअर फर्स्ट ग्रुप झाला आणि शेअर सेकंड ग्रुप झाला. तर याचं फायनल आन्सर येतं फर्स्ट ग्रुपला 2,800 भेटेल आणि सेकंड ग्रुपला 4,200 भेटणार आहे. कारण सेकंडचा जास्तच असणार आहे, कारण त्याची इन्व्हेस्ट जास्त होती 10,000 रुपयाने, 36 होती. क्वेश्चन नंबर बी दिलेला आहे. बी मध्ये तुम्ही एकदम नॉर्मली असं बघू शकता कशा प्रकारचं दिलेलं आहे. त्याचं एक डिटेल फील करायचं तुम्हाला, तर तुम्ही माझं असं म्हणणं आहे की हे डायरेक्ट पाठच करून तुम्ही जाऊ शकता. इफ तुम्हाला कोणता प्रॉब्लेम नसेल तर हे पाठच घेऊन जा. चला बघूया कशा प्रकारचं क्वेश्चन आलं इथं. 3 फ्रेंड स्टार्ट. प्रश्न दिलाय बघा. 3 फ्रेंड स्टार्ट इज बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग 27 lakh rupees. रेशो 2:3:4 ॲट द एंड द इयर इनक्रेड 8% लॉस झाला आहे त्यांना. हाऊ मच डिड यू इच खाली लॉस झालेला आहे, वर प्रॉफिट होता, खाली यांना लॉस झालेला आहे. तर ते कसं कव्हर करीन तर मी तुम्हाला या पूर्णपणे डिटेल यामध्ये सांगितलेली आहे बघा. तुम्ही यामध्ये पूर्ण प्रकारे डिटेल बघू शकता कशा प्रकारचा लॉस झालेला आहे, कोणता लॉस झालेला आहे, कशा प्रकारे तुम्हाला त्यांना इन्व्हेस्ट करायचं. ठीक आहे, अशाच प्रकारचा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. चला आता क्वेश्चन नंबर बघू सॉल्व. यात पण तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल आणि त्याचा आन्सर तुम्हाला इथं राईट डाऊन करायचं. तर बघा याचा आन्सर पण इथं दिलेला आहे. आन्सर द गिवन बिलो. प्लीज फाइंड आउट दॅट. GT हे 10 सेंटीमीटर हाईट आहे, एकाची 12 सेंटीमीटर आहे, एक 18 दिलंय. त्यातून तुम्हाला फायनल आन्सर निघतो 150 सेंटीमीटर. हा जो एरिया ऑफ GHKचा फॉर्म्युला दिलाय बेस मल्टिप्लाय बाय हाईटचा, याला यूज करून तुम्हाला प्रॉपर आन्सर नोट डाऊन करायचं आहे. व्हिडिओची लेंथ थोडी लंबी होईल, प्रत्येक व्हिडिओ लंबा येणार आहे कारण पूर्ण प्रकारचे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रकारे सोल्युशन देणार आहे. सो तुम्ही अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर करून टाका यार, म्हणजे तुमच्या खूप उपयोगाचं चॅनल आहे. बघा बी मध्ये पण तुम्हाला एक गिवन दिले सॉल्व करायचं आहे बघा. इन द गिवन फिगर ओके, तुम्हाला याचा आन्सर नोट डाऊन करायचा आहे. गिवन LN 16 सेंटीमीटर, MPA 14 सेंटीमीटर. हाईट ऑफ पिपेगंडा LNचं काढायचं मला एरिया. फायनल आन्सर याचं फायनल आन्सर पण तुम्ही बघा किती मार्काचा 3 मार्काचा जर क्वेश्चन आहे, तुम्ही फक्त फायनल आन्सर जर तुम्हाला तरी 3 पैकी 1 मार्क भेटू शकतो. फॉर्म्युला टाकला, किमती टाकल्या, तुम्हाला 2 मार्क भेटतील फॉर्म्युल्याचे, आणि फॉर्म्युला टाकून जर फायनल आन्सर काढला तर तुम्हाला 3 पैकी 3 आउट ऑफ मार्क भेटतात. गणिताला स्टेप बाय स्टेप मार्क असतात मॅथ्ससाठी. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 10 दिला आहे सॉल्व द. ओके ठीक आहे, मी इथं जातो, 1 मिनिट स्क्रोल डाऊन करायचं. ठीक आहे, आपण रेट डाऊन करू आन्सर. टू इन्स्टॉल अ सोलर पॅनल 12 वर्कर टेक 6 आवर. ठीक आहे, एक पॅनल लावासाठी 6 कामगार. टू इन्स्टॉल अ सोलर पॅनल 12 वर्कर टेक 6 आवर. एक पॅनल बसासाठी 12 जणांना 6 घंटे लागतात. हाऊ मेनी अवर्स विल बी 8 वर्कर. आता तेच काम करायसाठी 8 वर्करांना किती टाइम लागेल. तर बघा हा काळ काम वेग्स वरचा प्रश्न आहे. टाइम वरचा प्रश्न हा आन्सर आहे.
बघा 12 मल्टिप्लाय 6 72. ओके, टाइम्स ऑफ 8 वर्कर्स 72 डिवायडेड बाय 8 9 आवर्स 9 आवर्स त्यांना लागणार आहे. त्यांना तेच काम त्यांना पूर्ण करायसाठी 9 घंटे लागतील. ठीक आहे. बी बघा काय दिलंय. इफ 7 computer cost rupees 2,73,000, हाऊ मच मनी विल बी नीडेड टू बाय 3 such computer. जर 7 कम्प्युटरची किंमत 2,73,000 आहे तर 3 कम्प्युटरची किती येईल? तर मग तुम्हाला काय करायचं आहे, 2,73,000 भागीला 7 करायचे. मग तुम्हाला काय येईल, एका कम्प्युटरची कॉस्ट येईल, त्याला मल्टिप्लाय 3 करायचं आहे. बघा तिथं तसंच केलं आपण. एका कम्प्युटरची कॉस्ट आली आपली 39,000 रुपये, त्याला मल्टिप्लाय 3 केलं, 1,17,000 रुपये याचे फायनल आन्सर आलेला आहे. बघा किती सोप्या प्रकारचे प्रश्न दिले जातात, फक्त प्रश्न समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. समजून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक आन्सर निघून जातं. क्वेश्चन नंबर बी बघा. बी मध्ये दिलंय. ओके सॉरी, हे रिपीट झालंय माझ्यानं, सो तुम्ही एक वेळ चेक करू शकता. दिस क्वेश्चन आर रिपीटेड, सो स्किप इट. हे तुम्हाला स्किप करायचं आहे. ओके, हे तुम्ही स्किप करू शकता. आता एक लास्टचा क्वेश्चन आलाय. लास्टचा क्वेश्चन नंबर 11 आहे आपला. इथे दिले, मधुरा लुक अ लोन ऑफ 1,50,000 फ्रॉम द बँक ॲट 8%. पर्सेंटेजचा प्रश्न आहे. PA फॉर 5 years. ठीक आहे. मधुराने लोन घेतले बँकेकडून. किती घेतले? 1,50,000 रुपये. किती पर्सेंटनं? 8% व्याजदरानं 5 वर्षासाठी घेतले. हाऊ मच इंटरेस्ट विल बी शेअर नीड टू पे पर इयर. तर मग 5 वर्षासाठी घेतले तर मग एका वर्षी दिला किती इंटरेस्ट द्यावं लागेल? ठीक आहे. तर तुम्ही असं पण करू शकता, ते 1.5 लाख आहे त्याचं 8% काढायचं, म्हणजे एका वर्षाचा इंटरेस्ट झाला. तसं पण बघा आता कसं दिलं इथं. तर याचं फायनल जे आन्सर आपलं येते ते 12,000 रुपये पर इयर त्याला इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. किती लाखाला? 1.5 लाखाला. ओके, तर फायनली गाईज आपला इथं पेपर संपलेला आहे. सो खूप छान प्रकारे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला अजूनही व्हिडिओमध्ये आवडला असेल, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. इफ कोणता पेपर पाहिजे असेल नवीन तर मला पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, हाईपचं बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे बाकी इंग्रजीचे पॅटचे व्हिडिओ पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. हा पेपर रिअल आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.